नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांची PhDची ॲड ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही ॲडव्हर्टाइजमेंट आता रिवाइज झालेली आहे. आपल्याला डॅशबोर्डमध्ये ते दिसत आहे. PhD 2024 रिवाइज किंवा शेड्यूल रिवाइज 26/7/2024 ला हे रिवाइज आलेलं आहे. यामध्ये तारखा रिवाइज करण्यात आलेली आहे आणि डेट सुद्धा एक्सटेंड झालेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मची डेट एक्सटेंड झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय केव्हा करायचे आहे, पेट एक्झाम केव्हा होणार आहे, हे सर्व या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, आपण यावरती क्लिक करूयात. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण यांच्या सर्क्युलरमध्ये आलेलो आहोत. सर्क्युलर पाहूयात. पहा, एंट्रन्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम पेट 2024. येथे डेट सुद्धा आपल्याला दिसते. डेट पहा, 26 जुलैचं पत्र किंवा सर्क्युलर आहे. यामध्ये या डेट्स वगैरे टाइम टेबल पाहूयात, मी तुम्हाला दाखवतो. येथे पहा, फर्स्ट सिरियल नंबर दिलेले आहेत. फर्स्टमध्ये आपण पाहूयात. फर्स्ट नोटिफिकेशन, हे नोटिफिकेशनची डेट त्यांनी दिली होती 1 जुलै 2024 ला आलं होतं. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं, बरेचसे विद्यार्थी मला विचारत असतात कॉमेंट्स करून की ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट किती आहे सर, डेट किती आहे. तर या 2 नंबरमध्ये आपल्याला डेट पाहावयास मिळते ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ही डेट आहे पहा, इथे दिलेला आहे 1 जुलै 2024 ते 15 ऑगस्ट 2024. आता ॲक्च्युली सुरुवातीचं जर नोटिफिकेशन तुम्ही पाहिलं असेल या विद्यापीठाचं, तर यांची जवळपास 20 जुलैपर्यंतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं. परंतु पुन्हा एकदा डेट वाढली होती, तर त्यांची 31 जुलैपर्यंत होते आणि आता रिवाइज 26 तारखेला दिलं आहे. तर ही तारीख एक्सटेंड होऊन बघा 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता नीट व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर कॉमेंट्स करून तुम्ही विचारता, व्यवस्थित पहा. 3 नंबर, आता हा पॉईंट 3 नंबरचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला विचारला होता, सर डॉक्युमेंटेशन केव्हा करायचं. इथे पहा, तिसरा पॉईंट आहे डॉक्युमेंट सबमिशन. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट हे सबमिट करायचे. त्यांची डेट्स त्यांनी दिलेले आहेत. 20 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत डॉक्युमेंट सबमिशन करायचं आहे तुम्हाला. येथे पहा, 20 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत डॉक्युमेंट सबमिट करावायचे आहे. आणि चौथा पॉईंट आपण इथे पाहू शकतो, कॉम्प्लायन्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर काही तुमच्या त्रुटी वगैरे डॉक्युमेंट्समध्ये असतील तर त्या तुम्हाला जमा करायच्या आहेत 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या दरम्यान. आणि 5वा पॉईंट पहा, इथे दिलेला आहे 5वा, प्रोव्हिजनल लिस्ट. जे तुम्ही फॉर्म भरणार आहात पेटवाले, तर यामध्ये प्रोव्हिजनल लिस्ट ते लावणार आहे आणि ती प्रोव्हिजनल लिस्ट आपल्याला दिसणार आहे 10 सप्टेंबर 2024 ला. आणि त्यानंतर बघा 6 नंबरमध्ये आपण पाहू शकतो फायनल लिस्ट. या लिस्टमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं, तर फायनल लिस्ट आपल्याला लागणार आहे मित्रांनो, ती आहे 18 सप्टेंबर 2024 ला. आणि बघा सर्वात महत्त्वाचं, आपली पेट एक्झामिनेशन केव्हा होणार आहे. 7वा पॉईंट सांगतोय बघा, इथे दिलेला आहे. पेट एक्झामिनेशन ती होणार आहे 3 ऑक्टोबर 2024 ला. 3 ऑक्टोबर 2024 ला ही पेटची एक्झाम होणार आहे. आणि याचा रिझल्ट 8 नंबरला आपण पाहू शकतो. 8 नंबरला रिझल्ट त्यांनी दिलेला आहे. रिझल्ट डिक्लरेशन 15 ऑक्टोबर 2024 ला आपल्याला या पेटचा रिझल्ट समजणार आहे. हे रिवाइज शेड्यूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांनी टाकलेला आहे. आणि खाली नोट पहा, नोट पण दिल्यात, त्या वाचून पाहूयात. द पेट, फर्स्ट नोट आहे, द पेट 2024 स्कोर विल बी व्हॅलिड फॉर 1 year. 1 वर्षासाठीच यांनी काय केलेलं आहे, व्हॅलिडिटी याची ठेवलेली आहे. 2 नंबर पहा, सक्सेसफुल इन पेट examination or merely submission or application for PhD registration shall not confirm on the candidate right admission to PhD program. फक्त PhD ची पेट एक्झाम सक्सेसफुल झालं म्हणजे तुम्हाला PhDचं रजिस्ट्रेशन मिळेलच असं नाही. त्यानंतर 3rd पॉईंट दिलेला आहे, ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शाल बी ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॅकंट सीट विथ PhD सुपरवायझर ॲज पर ऑर्डिनन्स 2024. याप्रमाणे सीट, व्हॅकंट आणि सुपरवायझर त्याप्रमाणे सीट दाखवली जातील.
4 नंबरचा पॉईंट आपण इथे पाहू शकतो, फीज टू बी पेड, ऑनलाईन फीज पेड करायची आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये त्यांनी दिलेले आहे. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी सोडून बॅकवर्ड क्लास कॅटेगरीमध्ये इतर कॅटेगरी ओपन सोडून तर त्यांना 500 रुपये फीज आहे. महत्त्वाची गोष्ट अजून एक 5 नंबरचा पॉईंट पहा, द सिलेबस ऑफ पेट अदर इन्स्ट्रक्शन ऑफ ॲडमिशन प्रोसेस इज अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑफ युनिव्हर्सिटी. बघा हे वेबसाईट दिलेली आहे, त्यांनी पोर्टल दिलेलं आहे, यावरती टाइम टू टाइम तुम्ही चेक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याचशा विषयांचे पेटचे सिलेबस सुद्धा मित्रांनो या वेबसाईटवरती त्यांनी टाकलेले आहेत. आणि येथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या या जागा एक्सटेंड झालेल्या आहेत. जागा लवकरच आपल्याला समजतील. हे पहा, आपण जर विचार केला तर इथे आपल्याला दिसेल बघा, हे पहा इथे ज्या जागा दाखवल्या होत्या प्रोविजनल वॅकन्सी डिटेल ह्या ज्या दिल्या होत्या मित्रांनो, या जागा एक्सटेंड झालेल्या आहेत आणि त्या लवकरच आपल्याला समजणार आहे. बरेचसे विद्यार्थी मला वारंवार कॉमेंट्स करून सांगतात विचारतात की सर लॉच्या जागा वाढलेल्या आहे का, पॉलिटिकल सायन्सला किती जागा आहे. मित्रांनो थोडासा वेळ घ्या, थोडंसं थांबा, तर या जागा पॉलिटिकल सायन्सला सुद्धा खूप साऱ्या जागा वाढल्यात, लॉला सर्व विषयांमध्ये खूप जागा एक्सटेंड झालेल्या आहेत. थोडंसं वेट करा, यावरती जागा आपल्याला येथे अपडेट जागा तुम्हाला मिळतील. आणि येथे खाली जर आलो, हे पहा इथे दाखवतंय सिलेबस फॉर पेट 2024, यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही सिलेबस येथे दाखवतंय. इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे काही सिलेबस टाकायचे राहिलेत, ह्युमॅनिटीजचे काही टाकायचे राहिलेत, हेही लवकर आपल्याला दिसतील. ज्या ज्या विषयाचे सिलेबस असतील त्या तुम्ही एकदा चेक करून घ्या. यामध्ये त्यांनी 2024चे सिलेबस दिला आहे. सुरुवातीचा सेक्शन ए रिसर्च मेथोडॉलॉजीचा असेल आणि सेक्शन बी हा तुमच्या विषयाचा असेल. या पद्धतीने आपल्याला सिलेबस या पोर्टलवरती पाहावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या काही जर त्रुटी अडचणी असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, त्या मी सॉल्व करण्याचा किंवा त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. थँक्यू.